नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा. तर आज होता संडे आणि ऋतुजा आणि अमोल भुलेश्वर टेम्पलला चालले होते आणि मी हे प्लेस कधीच पाहिलं नाही आहे, तर मी पण त्यांच्यासोबत हे प्लेस एक्सप्लोअर करायला चालली आहे. माझ्यासोबत आहे निकिता, अमोल, ऋतुजा आणि संकेत. तर खूप भूक लागले आणि म्हणून आम्ही आता रस्त्यात जाता जाता जोगेश्वरी मिसळला थांबलो आहे. मस्त मिसळ खायची किंवा दही मटकी खाऊया आणि मग पुढे जाऊया. मुझे याद रखना. दिसते मी भारी राजा फोटो माझा काय सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल से उसे निकाला जो ना करना था कर डाला फिर भी याद उसी को करता है ये दिल. तर आज मी सांगणार आहे पुण्यातल्या या सुप्रसिद्ध मंदिराचा इतिहास. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण मन्नलगड असे होते. 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. या शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत. सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जोगदेव याच्याकडे होता. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश्य आहे. इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहे. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा असलेला बाण आहे. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरांपेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिण भूमिक पट्ट्यावर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड मांडणी केलेली आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पानेफळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनास वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाजावर असलेल्या भरत शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस 2 चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. युद्ध आणि परकीय आक्रमण इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथे सौंदर्य अजूनही टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस व 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री स्वरूपातील दुर्मिळ शिल्प आढळते. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून 3 सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. दगडामध्ये कोरलेलं आहे आणि पूर्ण रामायण महाभारतची स्टोरी इथे दाखवली. भुलेश्वर हे मंदिर पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तिथून पुढे 6 असणे रिक्षाने भुलेश्वर मंदिरापर्यंत पोहोचता येते. तसेच यवत सासवड ही बस देखील यवतवरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते. चलो हो गया. मस्त वाटलं. क्या है ये? आम है? कैरी है. कैरी कच्ची वाली आम. कच्ची वाली. अच्छा. नहीं ना, वो कट करके देंगे. चिंच काय रेट आहे? चिंच 50 अर्धा किलो. आणि अंजीर? अंजीर 50 अर्धा किलो. चला रे उडका. ज्यादा पका हुआ नहीं है ना ये? ज्यादा पका नाही. हे काय आहे? कवट आहे. मला पण हे फोडतात आणि ह्याच्यात त्यांना गुळ मिक्स करून खातात. मस्त कवट मी बघितलंय. कवट बघितलंय पण कधी खाल्लं नाही. घ्यायचं का? क्यूट आहे हे. एवढं आंबट खायला ते नाही खवटलं. तुझं काय? तर आता आम्ही इथून निघतोय. बऱ्यापैकी 1 वाजलाय. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भुलेश्वर मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा. पुण्यापासून अगदी जवळ आहे.